नमस्कार, आपण पाहतात वास्तवनामा. वास्तवनामामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत. आज राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार प्रणित महाविकास आघाडी आणि पुरोगामी समविचारी विविध संस्था व संघटना यांच्या वतीने शिवद्रोही भ्रष्ट सरकार विरुद्ध राजकोट गडावरील पुतळा दुर्घटनेचे निषेधार्थ जोडे मारो आंदोलन पाटण येथे करण्यात आले. या आंदोलनाची सुरुवात चिपळूण कराड रोड झेंडा चौक येथून शिवरायांना वंदन करून करण्यात आली. हे आंदोलन पाटण तहसीलच्या प्रांगणात शिवद्रोही बुजगावणे रूपी प्रतिकात्मक सरकारला जोडे मारून नुकतेच समाप्त करण्यात आले. तर आपण आता जाणून घेऊयात या आंदोलकांच्या प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिंबा फासणारी गोष्ट, दुर्दैवी अशी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर झाली आणि या महाराष्ट्राचा असणारा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर आज महाविकास आघाडीनं जे जोडो मारो आंदोलन केलं आहे, जो निषेध मोर्चा काढलेला आहे आणि तोच निषेध मोर्चा आज पाटण शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं काढण्यात येत आहे. आणि आपल्या सोबत आहेत तालुक्याचे नेते माननीय सत्यजित सिंह पाटणकर दादा. आपण जाणून घेऊयात की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या. पाटण विधानसभा मतदारसंघातील जागरूक नागरिकांनी निषेधार्थ मोर्चा काढलेला आहे आणि भ्रष्ट सरकारचं प्रतीक म्हणून जो पुतळा होता या पुतळ्याला जोडे मारू आंदोलन केलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर आज आपण सर्व महाराष्ट्रात काय, परंतु आपल्या तालुक्यातील सुद्धा आपण पाहतोय या मलिदा गँगनी ही गोष्ट अशी शिल्लक ठेवलेली नाहीये की ज्यामध्ये भ्रष्टाचाराचा डल्ला मारलेला नाही. रस्ते असू देत, पाण्याच्या स्कीम्स असू देत, विकास कामं असू देत, या सर्वांमध्ये जर दल्ले मारलेलेच आहेत. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं हे निकृष्ट काम करून यामध्ये सुद्धा या मलिदा गँगनी डल्ला मारलेला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतोय, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. खरं तर ही घटना घडल्यानंतर पंतप्रधान महोदयांनी माफी मागितली, परंतु विरोधकांकडून आणि जनतेकडून आज आवाज उठत आहे की पंतप्रधानांनी जी मागितलेली माफी आहे त्यामध्ये वेगळ्या प्रकारचा आविर्भाव आहे. मग नेमकी माफी मागितली कशासाठी? कशासाठी माफी मागितली हे त्यांनाच माहिती, परंतु हे सरकार घालवूनच जनता यांना माफ करेल का नाही हे सांगता येत. धन्यवाद दादा. खरं तर या सामान्य जनता आपल्या बरोबर आहे की एका बाजूला म्हटलं जातं की पुतळे, महामानवांचे, महापुरुषांचे पुतळे हे महाराष्ट्राला प्रेरणा देतात, पण खरोखर या महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं जातं का? अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीने राजकारण या ठिकाणी घडलेलं आहे आणि पंतप्रधानांनी माफी मागेपर्यंत कथा एका क्षणाला पुतळा पडल्या सगळ्या नेत्यांनी, पंतप्रधान असू देत, मुख्यमंत्री, सगळ्यांनी माफी मागायला पाहिजे. त्यांनी विचार केला की हे शिवरायांच्या पुतळ्याचं होतं नाही, ते त्यांना अंगलट येणार आहे आणि म्हणून त्यांनी उशिरा का पावेना माफी मागण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातले जर, या राज्यातले पुतळे जर या महाराष्ट्राला स्फूर्ती देत असतील, प्रेरणा देत असतील, तर खरोखर महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला पुतळ्यांची गरज आहे की महामानवांच्या विचारशील कृतिवंत विचारांची गरज आहे. तर महामानवांच्या कृतिशील विचारांची गरज आज महाराष्ट्राला आहे. आज आपण पाहतोय की निर्दयी राजकारणी मंडळी पाक गल्लीपासून दिल्लीपर्यंत, अगदी रस्त्यापासून ते पुतळ्यांच्या पर्यंत कोणत्याही क्षेत्रात त्यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी कुठलंही क्षेत्र बाकी ठेवलेलं नाही. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राला आणि देशाला विचारवंतांच्या विचारांची गरज. आज या बोर्डवरचा जर स्लोगन पाहिला गेला, जर वाक्य पाहिलं गेलं की एक लढाई शिवरायांच्या सन्मानासाठी, म्हणजे हे स्लोगन जर या महाराष्ट्रामध्ये, हे वाक्य जर या महाराष्ट्रामध्ये येत असेल तर महाराष्ट्राला काळिंबा फासणारी यासारखी कोणतीही दुर्दैवी घटना नाही. आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत, आपण जाणून घेऊयात या घटनेबद्दल त्यांचं मत काय आहे. महाराष्ट्र आता सुरक्षित नाही, महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाही. ह्या सरकारचा सर्व महिला आम्ही निषेध करत आहोत. ह्या सरकारने आता काही कॉलेजच्या विद्यार्थिनी सुद्धा आहेत. एका बाजूला सुरक्षिततेचा प्रश्न आणि खरोखरच छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला गेला आणि याचं राजकारण सुरू झालं. मात्र खरोखर या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्वराज्य अवतार केलं आहे का,
तर म्हणजे आता सध्या सगळ्यांनी आपण निश्चित कर्तव्य माहिती त्यानुसार तर आपण तसं वागलंच पाहिजे. शिवछत्रपती हे आपल्या आराध्य दैवत म्हणल्यावर त्यांच्याप्रमाणे आपण वागतो तसं त्यांचा आदर पण केलाच पाहिजे. धन्यवाद.